नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे बुगडी. तर बुगडीसाठी लागणारे मला साहित्य सांगते. तर बुगडी मी पहिली अशी बनवली होती की दोन म्हणजे हे जे व्हाईट कलरचे मोते आहेत ह्यामध्ये ह्यापेक्षा आणखीन एक छोटी साईज. तर मी आता तशी बनवणार नाही, कारण की ते म्हणजे सगळं वाईट वाटल्यामुळं. तर आता हे असं बनवणार आहे. हे दोन घेतलेले आहेत मोरपीस, आणि ह्याच्या अगोदरची बनवलेली बुगडी होती ना, त्यामध्ये रेड कलरचा असला स्टोन घेतला होता. तर हे दोन मोरपीस, हे व्हाईट कलरचे मोती, आणि त्या व्हाईट कलरच्या मोत्याच्या आधी लावण्यासाठी मी हा जो मोरपीस आहे, ह्या मोरपीसच्या साईडला लावण्यासाठी हा गोल्डन कलरचे मणी वापरलेले आहे. त्यानंतर हे लागणारे आपल्याला गोल्डन कलरचे बीड्स, परत लागणार आहे गेज वायर. तर आपल्याला एवढं कट करून घ्यायचं आहे. तर मी असे वायर कट करून घेतले. त्यानंतर त्यानंतर कटर, पकड हे तर काय लागणारच आहे. आणि त्यानंतरनं मी घेतलं आहे 0.3 mm वायर. तर चला मग आपण बघू कसं बनवायचं कसं नाही ते. हे बघा, आता हे मी वायर जे कट करून घेतलेलं आहे. तर आता ह्याचा आपल्याला बुगडीसाठी बेस बनवून घ्यायचा आहे. तर बेस कसं बनवायचं हे आपण बघू. तर हे बघा, आता आपण हे जे आहे ह्या पकडने थोडंसं हे असं घ्यायचं करून. हे बघा, हे असं झालं. तर सेम प्रोसेस ठेवून तर आपण आता हे पूर्णपणे बेस तयार करून घेऊ. आणि पूर्णपणे बेस तयार करायचा आहे ना आपल्याला. तर हे बघा, हे इथं असं फिट्टमध्ये बसवायचं. आणि हे असं फक्त ही जे अंगठा आहे आपला, ही जो अंगठा आहे, हे अंगठ्यानं हे वायर थोडं असं फोल्ड करायला घ्यायचं. हे बघा, हे असं हे पूर्ण हे असं करून घ्यायचं. हे बघा. आणि ही बुगडी बनवून दाखवायचं कारण म्हणजे मला एक यूट्यूबवर कमेंट आली ती एका ताईची की ह्याचा फुल व्हिडिओ करून टाका, म्हणून मी हा व्हिडिओ करून टाकत आहे. जर कुणाला वाटत असेल ना काही अडचण, तर मला तुम्ही कमेंट करू शकता, तसं काही नाही. तर हे बघा, हे माझे असे 2 बेस तयार झालेले आहेत. तर हे बघा, ह्यामध्ये थोडीशी तार मोठी दिसते. तर आणखी नका थोडंसं असं हाताने पण, तुम्हाला जर वाटत असेल की आपण पकडणी कसं करावं, तर ही छोटावाला आहे ना मध्ये आपण घेतलेला आकार, तो पकडणी करून घ्यायचा. आणि नंतरने पुन्हा आपण हाताने पण हे बघा, हे असं आकार देऊ शकतो. तर आता बघा, आपल्याला हे आहे ना, हा जे आपला मोरपीस आहे, तर हा मोरपीस आपल्याला ह्यावर बसते का नाही बघायचा. जर बसत नसेल तर आणखीन आपण हे असं फोल्ड करून घेऊ शकतो. तर हे बघा, आता हा जो मोरपीस आहे, तर हा माझा ॲक्युरेट असं बसतो. तर मला हा बसला ना, तर आता आपण ह्याची रॅपिंग करून घेऊ आणि पुढली प्रोसेस म्हणजे कशी करते कशी नाही ते बघू. आणि हे बघा, परत तुम्ही म्हणताल हे फोल्ड कसं करायचं. तर हे बघा, हे असं घ्यायचं, हे पूर्ण असं, आणि हे जे आहे ते पूर्णपणे हे असं करून घ्यायचं, म्हणजे उभा आकार देऊन घ्यायचा याला. तरी बघा, आता उभा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला कानाच्या पाठीमागं वळवून घ्यायचं असतं. तर ते नंतर मी परत सांगते. आपली बुगडी तयार झाल्यास. तर चला मग आता आपण बुगडी कशी करायची ते बघून. तर हे बघा, मी आपलं 0.3 mm वायर कट करून घेतलेला आहे. तर आता हे बघा, आपल्याला आपण बनवलेला बेस आहे. तर ह्या बेसवर हा मोरपीस असं ठेवून घ्यायचा. मोरपीस ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे वायर दिसतं, ह्या वायरनं हा मोरपीस आणि हा बेस पॅक करून घ्यायचा आहे. तर आपण मोरपीस आणि बेस पॅक करून घेऊ. तर हे बघा, आता मी हे जे आहे हा बेस आहे ना, ह्या बेसमधून हे वायर असं वरती घ्यायचं. ते घेतल्याच्या नंतर ह्याच्यामधून घ्यायचं, मोरपीसमधून पूर्णपणे. आणि हे बघा, हे असं इकडे घ्यायचं आणि हे असं फोल्ड करून टाकायचं. तर ते रॅपिंग करून झालं. तर आता आपल्याला हा मोरपीस हलू नये म्हणून ह्याच्यातून
ह्याच्यातून हे असं घ्यायचं. सेम आपण पहिल्यांदा केलं ना, सेम तसंच करून घ्यायचं. मोरपीस हलू नये म्हणून पूर्ण साईडला मोरपीस. चला मग आपण मोरपीस पॅक करून घेऊ. तर तुम्ही हे बघू शकता मी मोरपीस पॅक केला आहे. आणि हा मोरपीस हलतंय का नाही ते बघायचं. हे बघा माझा मोरपीस हलत नाही. हे बघा, हे जी मणी आहेत ते मला खूप जुने असल्याने वाटतात. त्यामुळे मग मी हे जे आपण घेतलेले आहेत गोल्डन कलरचे, तर तेच ह्या आपण जे मोरपीस बसवलेलं आहे ह्याच्या साईडनं घेऊ रॅपिंग करून. आणि हे जे आहे ती ह्याच्या साईडनं. चला मग आता आपण हे मणी ओवून घेऊ. तर मी आता हे मणी ओवून घेते बघा. हे बघा. तर हे बघा मी असे पूर्ण मणी असे ओवून घेतलेले आहेत. तर हे बघा ह्याच्या साईडनं असे गोल बसवायचे. तर हे माझे ॲक्युरेट मणी बसलेले आहेत. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. जर तुम्हाला अशी यूज करायचं नसेल तर मी हे पूर्ण मणी तुम्हाला काढून दुसरी ट्रिक सांगते. तर हे बघा मी जो व्हाईट कलरचा मणी आहे हा ओवून घेतलेला आहे. आणि आता हे घेत आहे गोल्डन कलरचा छोटावाला बीड्स. तर हे बघा हे असं घ्यायचं. आणि हा जो मणी आहे हा बाजूला काढून आपल्याला व्हाईट कलरच्या मोत्यामधून बाहेर घ्यायचं आहे. तर हे बघा मी हे असं वायर काढून घेतलेलं आहे. हो का. हे बघा हे असं. हे असं करून घ्यायचं. तर पूर्णपणे हे असं फिनिशिंग येण्यासाठी, तर हे आपल्याला पूर्ण फिनिशिंग येण्यासाठी करून घ्यायचं आहे. तर मी हे पूर्ण जे व्हाईट कलरचे मोती आहे ते असं पूर्णपणे बसवून घेणार. आणि नंतर मग तुम्हाला फिनिशिंग कशी करायची आणि हे पॅक कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे माझे असे 10 मोती बसवून झालेले आहेत. तर आता आपण पॅक करू. तर हे आपण पॅक करताना आता हा जो मोती आहे हा फर्स्टवाला, त्यातून हे इकडं असं वायर घ्यायचं. आणि तुम्ही म्हणताल ह्याची 10 बसले तर साईजवर असं. हे माझा छोटावाला आहे म्हणून माझे 10 बसले. यात मोठा असला तर आणखीन 2 पण ॲड होऊ शकतात आणि 1 पण ॲड होऊ शकतं. तर आता आपण ह्याची पूर्णपणे अशी फिनिशिंग करून घेऊ. तर हे बघा जेवढं जास्त आपण रॅपिंग करताल तेवढं छान असतं. हे बघा हे बघा. तरी माझं आता रॅपिंग करून झालेलं आहे. तर आता तुम्ही हे बघा हे वायर जे आहे हे असं वर काढून घ्यायचं. हा जो मोती आहे ना ह्या मोत्यामधून हा वर काढून घ्यायचं. आणि जे आपले हे आहेत मणी गोल्डन कलरचे ते आपण ह्यामध्ये आता ओवून घेऊ. पहिल्यांदा कसे आपण ओवून घेतले होते तसे आता हे ओवून घेऊया. तर हे बघा माझे हे गोल्डन कलरचे मणी ओवून झालेले आहेत. तर हे माझे 14 बसलेले आहेत. तर हे बघा हे असं आपल्याला फिरवून घ्यायचं हे असं. आणि हा जो फर्स्टवाला मणी आहे त्यामध्ये हे तार आहे ना हे वायर आहे ना हे वायर असं काढून घ्यायचं. तर हे बघा हे मी असं वायर काढून घेतलेलं आहे. तर हे आता हे पूर्ण हे इकडं असं ओढून घ्यायचं. हे बघा हे असं पूर्णपणे इकडं ओढून घ्यायचं. तर हे असं फिनिशिंग येण्यासाठी. तर हे बघा आता हे जे आहे तर हे आपल्याला असं रॅपिंग करून घ्यायचं. ह्या मण्यामधून हे इकडं खाली घ्यायचा आणि खालून हे जे वायर आहे ते हे वायर वरती काढून घ्यायचं. तर ह्या मण्याच्या खालून हे वायर असं वरती काढून घ्यायचं आणि रॅपिंग करत चालायचं. हे बघा यास परत हे असं खाली घ्यायचं. परत सेम तसंच हे असं वरती घ्यायचं. परत सेम तसंच. तर हे बघा माझी पूर्णपणे फिनिशिंग झालेली आहे. तर बघा नाही किती छान दिसत आहे. तर आता आपण हे असं फोल्ड करून घेऊया. तर आता हे बघू. आता हे जे आहे तर ह्यामधून हे इथून धरायचं आणि हा जो आहे ना आपला बोट ह्या बोटामधून हे इकडं असं वळवून घ्यायचं. हे बघा हे असं वळवून घ्यायचं.
हे बघा किती छान दिसत आहे आपली बुगडी. तुम्हाला जर अशा बुगड्या ऑर्डर करायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवर ऑर्डर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी आता ही अशीच तुम्हाला किती सुंदर अशा आपल्या दोन्ही पण बुगड्या दिसत आहेत. तर एक मिनिट हे बघा, ते छान अशा बुगड्या दिसत आहेत. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आजच बुक करा.